तर गाईस फायनली आपण आलोय तोरणा म्हणजेच प्रचंडगडच्या पायथ्याला. तर इथनं आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करू आणि वरती जसं जसं आपण जाईल तसे तसे तुम्हाला मी माहिती देत जाईल, जेवढी मला माहिती आहे तेवढी. आपल्याला एकदम मस्त एकदम फर्स्ट क्लास तटबंदी बघायला भेटते. हे बघा, हे बघा काळसर एकदम. सगळ्यात पहिले आपण इथनं वर जाऊ. वरती गेल्यानंतर तुम्हाला जे मला बघायला भेटेल ते मी तुम्हाला दाखवत जाईल वरती. तर ब्लॉगची सुरुवात इथूनच स्टार्ट होते. भेटूया जर्नीमध्ये. इथं समोर जे तुम्हाला डोंगर दिसतंय, हे डोंगराचं नाव होतं पहिले मुरुंब देवाचा डोंगर. त्यालाच नंतर राजगड हे नाव महाराजांनी दिलं गेलं. तर आता इथनं आपण चालले आपल्या प्रचंडगडवर म्हणजेच तोरणागडवर. तर ही जी झाडं दिसते ते सगळी आपली तोरण जातीची झाडं. हे बघा, ही सगळ्या पूर्ण गडावरती झाडं झुडपच आहेत सगळे. तीच झाड आहेत सेम. पुढं आपल्याला राजगड दिसतोय आणि इथं तोरणाची तटबंदी. काय दिसते तटबंदी यार, मस्त. तर आता आपल्याला हळूहळू इथनं वाट काढत वरती पोचायचं आहे. प्रवास थोडा मोठा राहणार आहे, त्यामुळं ब्लॉग के साथ जुडे रहो. फुल ट्रेकिंग चालू. ही झाड बघ कसली आहेत. तर भाई पॉईंट, इथं पॉईंट बघा कसा दिसतो आणि इथनं पुढचा अख्खा नजारा ऐक. आणि इथं आम्ही फोटो काढले थोडेसफार. आता चाललोय वरती, थोडं राहिले. हे टप्पा कसा आहे पण एकदम कोंकर डके आहेत. आपण आलोय पार इकडून. इथून आता जवळजवळ थोडा वाटतंय पण त्याच बघा कसला कोंकर आहे. प्युअर प्रॉपर ट्रेकिंग चालू आहे. फक्त मी परत दरवेळेसप्रमाणे क्रॉस घातले. ट्रॅक तर काय घालून आलो आहे आणि राहिलं आता एकदम थोडंसं ह्याच्यावरतीच आपल्याला तटबंदी बघायला भेटत्या. पण ह्यो पॅच लय कोंकर होता थोडा एवढा. आता इथनं आपण हळूहळू वर चढायला घेऊ. आणि मी बघा चाडत काय करत होतो. बांग भेटू वर क्वालिटी. तर गाईस एवढा मोठा प्रवास करून आपण आलो कुठं माहिती आहे का? चांगला लागतो या आजीच्या छोट्या दुकानात. आणि मॅड्या पित आहे 90. हे ताडी पित आहे. याला ताडीशिवाय जमत नाही. हे रोप आहेत ताडीची. हेतनंच ताडी काढून आजी विकतात. हक भरला ग्लास. टाइमपास करतोय मनव घेऊन. आता त्या मावशीच्या इथनं निघून अशी ट्रेकिंग आपली सध्या चालू आहे. इथून आता आपण वर चाललोय. राहिले थोडंच समोरच आपल्याला माहिती दिसते भाई. मजे मजा यायला लागली भाऊ इथंच. हे पूर्ण ट्रेकिंग करत करत आपण इथं आलोय. थोडंसं इथं सरळ मार्ग आहे. आता ह्या मार्गाने आपण स्ट्रेट वर चाललोय. आणि इथला व्ह्यू बघा भाई, जन्नत आहे. कोण दिसले बघा तिकडे एक बेबी घेऊन बसले तिथे दोन. आणि फोन नाही काढू शकत भाई आपण इथं, रिस्की विषय. एवढी हार्डकोर ट्रेकिंग करून आता आले थोड्या सोप्या मार्गाला. तर ही आपला मार्ग आहे असा. इथनं फिरून आपण वळसा देऊन वर जाणार आहे. आणि ही खपार बघा काही. तर ही 2 रस्ते आहेत. एक रस्ता पलीकडं नाही पण तो भरपूर लांब आहे. आणि एक रस्ता हा आहे जिथनं आपण आता आलो तिथून. तर हे थोडा जवळ पडतो बाहेर गेलं तर. आणि इथं काहीतरी अच्छा पाण्याचं ही वाव यार, हे सगळं ढासळत आलंय. आता आपल्याला खरी ब्लॉगची सुरुवात करता येईल. आणि ट्रेकिंग
थोडीफार जी चढाई आहे भाऊ बघा येल्ले हां. तर अशा प्रकारे आता आपण वर चढू. आणि हा आपला भाऊ ओमकार. तर अशी पूर्ण मेहनत करून आपण फायनली आलो आहे गडावरती. आपण तिथनं स्टार्ट केलं तर तुम्हाला तिकडं गाड्या दिसतात असतील बघा. इथून आपण सरळ असं करत ट्रेक करत फायनली आपण आलो आहे गडावरती. तर गडावरती काय बघायला भेटते ते तुम्हाला दाखवतो. आणि आमचे गाईड आहेत, गाईड आम्हाला पुरेपूर ज्ञान असं देतील. आणि इकडं डायरेक्ट खाली दरी आहे. ही कुठली दरी आहे? अग बाय वा. गुंजवणी धरण समोर आपल्या. आणि ही तटबंदी किल्ल्याची. आणि हा आपला महादरवाजा तुम्ही बघू शकता. तर फायनली काहीच अशा प्रकारे आपण आलोय गडावरती. आणि आपल्या मागच गडाचा महादरवाजा बघायला भेटतो आपल्याला. तर आपल्याला काय बघायला भेटतंय आपण ते पहिले बघून घेऊ आणि प्रवासाला सुरुवात करू. प्लॅन थोडासा चेंज झाला आमचा. आम्ही त्या साईडला नाही चाललो. आपण पहिले महादरवाजात एंट्री करणार आहे. आणि महादरवाजाच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटते ते आपण बघणार आहे. आणि चला बघू आता. मला काय सांगता येणार नाही. जोपर्यंत मी बघत नाही तोपर्यंत मला काहीच कळणार नाही. मी मेंदूबादी गोमुखी आकाराचा महादरवाजा. पहिले गाईस आपण एंट्री मारली या महादरवाजाला. आणि ह्यो दरवाजा जो आहे पेशवे काळेने. आणि तर ती लॉक टाईप बघू शकता. तिथं लॉक करायला जागा आहे. म्हणजे इथनं जर आपण बघितलं तर दरवाजा नाही का बंद चालू करायला तिथं खाली दिसते बघा समोर. हां तर तिथं आगळ ना. आणि सॉरी ही आगळ आहे. आणि ही ती लॉक टाईप असते ती म्हणजे नाही का दोन्ही दरवाजाला सपोर्ट भेटतो तसं त्या हिशोबानं. आणि ही आगळ आहे. हां बरोबर. ह्या लाकडी चौणक्यालाच आडवं करून ह्याला क्रॉस केलं जायचं का तर ही दरवाजा परत पूर्ण बंद व्हावा. तर आता आपण आलोय फायनली असं वरती महादरवाजातनं. ही काय अशी एवढ्या हो वरती जाऊ ना. या ना वरती बघू आपण. चला. तर गाईस फायनली आपण आलो असं महादरवाजाच्या वरच्या बाजूला म्हणजेच आपल्या बुरुजावरती. तर ही वरनं तुम्हाला दाखवतो गोमुखीची रचना कशी असते. ज्यावेळेस दुश्मन जर समजा आपण इथनं आली तर त्यांना तिथून बघितलं तर अंदाज गावत नाही नेमका दरवाजा ह्या साईडला की ह्या साईडला आहे म्हणून. त्यामुळं खालनं बघताना हे सहजासहजी इथला दरवाजा दिसत नाही. आणि तिथून तोफेचा मारा केला तरी तो अटॅक डायरेक्ट दरवाजावरती होणार. बरोबर आहे. मग ही सगळ्यात सेफ साईट होती. आणि महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावरती गोमुखी रचना बघायला भेटते आपल्याला. तर आता आपण म्हणजे सुरक्षेच्या दूरदृष्टीने बांधलेली ही महाराजांच्या काळातली रचना. ही बघा इथनं दिसते आपल्याला. पण ही ह्याच्यासमोर आपल्याला भिंत बघायला भेटते. त्यामुळे ते आपले जे सैनिक येणार आहेत ना त्यांना सहजासहजी दरवाजा दिसत नव्हता. हल्ला पण करता येत नव्हता. तर इथनं आपण ही पूर्ण आपली तटबंदी आहे. आणि इथनं पण अशी खाली तटबंदी गेली आहे. आपण जाणारच आहे पलीकडचा भाग आपण नंतर कव्हर करून घेऊ. पहिले वरनं काय दिसतंय ती बघायचं आपल्याला. तर गाईस ही बुदला माची आहे. आणि इथं आपण गेलो नाही तर आपण जाणार होतो. पण आता सध्या आपण चाललोय झुंजार माचीकडं. ज्या माची तुम्हाला मी खालीनं दाखवली होती तिथं आपल्याला ही सुद्धा बघायला भेटली होती. काय त्याला म्हणतात हे तटबंदीचं काय त्याला म्हणतात वरचं बुरुज. हां तर तिथला बुरुज आहे शेवटचा. त्या बुरुजापर्यंत आपण जाणार आहे. त्या बुरुजापर्यंत जाऊन तिथून आपण रिटर्न येणार आहे. थोडे फोटो काढून व्हिडिओ काढून कशासाठी. ही बुरुज जे आहेत ना ही बुरुज झाला. ती पलीकडला बुरुज झाला. ती बुरुज झाला. ही दोन बुरुज तर महादरवाजाचीच आहेत. त्यामुळं जर सहजासहजी शत्रूला कुठला हल्ला करता येत नव्हतं. इथं आपल्या जंग्या पण आहेत. तर जंग्यातनं तर तुम्हाला सांगितलेलं पहिल्या पण ब्लॉगमध्ये काय वापर केला जायचा. तर जाऊ आपण आता पुढं काय बघायला भेटतं आपण ते बघूया. आणि भाई ट्रॅक खरंच मस्त होता. थोडासा रिस्की होता, थोडा चांगला पण होता. पण जसं जसं वर येत होतं ना तसं अजून कॉन्फिडंट बिल्ड होत होता. त्यामुळे एवढं जास्त काय वाटलं नाही. तर आपण सध्या जाऊ पुढं झुंजार माचीकडं. ही पाऊल वाटे या.
आणि इथं आपल्याला पाण्याचं टाकं बघायला भेटतं आणि त्या टाक्यात सध्या पाणीसुद्धा आहे. थोडं सांभाळून या दादा, बघत या. ओ, तर ही आपली पाण्याची टाकी बघायला भेटते. सध्या खराब पाणी आहे, पण स्टोरेज पहिले इथं असणार. इथं तुम्हाला तर माहितीच आहे, पहिले पण सांगितलेलं, लाकडाचे ओंडके वगैरे ठेवले जायचे. त्याच्यावरती असं वरती कॉलम तयार केला जायचा आणि मग वरती ते कौलं वगैरे बांधून हे सुरक्षित करत असतील. तर हा गाईज, ही तोरण पाण्याची टाकी आहे. गंगासागर तसंच आहे. राजगडावरती चंद्र तलाव आहे तसंच तोरण टाकी ही आहे. तर आता आपण इथनं वरच्या बाजूला जाऊ आणि मेंगाई देवीचं मंदिर आहे समोर, ते देवीचं मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग आपण त्या माचीकडे जाऊ, मग ह्या माचीकडे जाऊ. काहीच असं फायनली आपण आलोय 2 मंदिरांच्या इथं. तर ही मेंगाई देवीचं मंदिर आहे आणि आपले हे महादेवाचं मंदिर आहे. तर आता आपण सध्या आतमध्ये जाऊ. सनसेट पण होत आलाय, लवकर कवर करायला घेऊ. आपल्याला पुढं ती बुरुजाकडं पण जायचं आहे. झुंजार माचीकडं पण जायचं आहे, बुरुजाकडं नाही. तर चला मंदिराचे दर्शन घेऊ दोन्ही पण आणि थेट भेटू आपण पुढच्या प्रवासाला. तरी आपल्या मेंगाई देवीचं मंदिर. तर गाईस, मेंगाई देवीतनं आपण आता आल्याच आपण इथं जाणार आहे तोरणेश्वर मंदिर, म्हणजेच महादेवाचं मंदिराकडं. तर आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ, बघू कसं आहे मंदिर आतमध्ये. अजून जवळ आपली महादेवाची तर काही जिथे का आपल्याला पाटी दिसल्या, त्या पाटीत लिहिलंय बघा कोकण दरवाजा म्हणून. तर आपण जिथनं आलतो ना, ज्या दरवाज्यातनं आपण आलो त्या दरवाजाला म्हणतात कोकण दरवाजा. तर काहीच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात ह्याच किल्ल्यावरनं केली आणि हाच पहिला किल्ला होता जो शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मिळवला होता. आणि इथंच शिवाजी महाराजांना ती 6 का 7 ही डेरं सापडलं होतं सोनं खजिन्याचं. ते पण कुठं, आपण जे मेंगाई देवी मंदिरापाशी जाऊन आलो तिथं. तर इथं का आपल्याला छोटंसं पाण्याचं टाका टाईप बघायला भेटतं इथं. पुढनं बघू आपल्याला तिथनं वाट आहे. तरी गाईस, असं पाण्याचं टाकं तिथं खापारी येत आतमध्ये बघा, त्या साईडला पाणी थोडंसं आता प्रदूषित आहे. आणि इथं आपण एकदम चिल करत बसलोय ना भाई. आणि सगळी झाडं झुडपी, फंगस चढला झाडांवर. तर इथनं आपण हीच रोप गेल्या खाली, ती यावर तुम्ही बघितली होती ना, ती हीच रोपवरती गेले ते चण्याचं हे काढायला. पाण्याची पण टाकी जवळच आहे. जर तुम्ही ह्या किल्ल्यावर जर फिरायला येत असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा माहिती आहे का, तिकडे जाण्याऐवजी पहिले इथं या. कारण की ही मेन जागा आहे कुठली, झुंजार माचीच्या बाजूची. त्या साईडला तुम्ही कधी पण जाऊ शकता, पण ह्या बाजूला नक्कीच या. इथं नक्कीच बघण्यासारखं भरपूर काय आहे. तिकडं बुदला माची आहे, बुदला माचीकडे काय सरळच मार्ग आहे जायला, तिथं दुसरं काहीच बघायला भेटणार नाही. तर आपण जाऊ ह्या साईडला आता सध्या. दिसतानाच एकदम झुंजार दिसते, म्हणजे ना काय असं एकदम ओजी टाईप, त्यामुळे तिला नाव दिलं गेलं झुंजार माची. आणि हे आपण काय ते बघूया. इथनं आपल्याला खाली उतरून तिकडं जायचं आहे त्या टप्प्याला, ते छोट्या त्या टप्प्यातनं उतरून मग आपल्याला खाली उतरायचं आहे. तिथनं मग आपल्याला त्या झुंजार माचीवरती जायचं आहे. आणि त्या माचीवरती जायला म्हटलं ना तर भाई आपल्याकडं म्हणजे तिथं उतरायला कुठलं सपोर्ट वगैरे काहीच नाही आहे. गाईस, तुम्ही बघू शकता ही जी माची, ह्याला किती वर्ष झाली, ह्याचं बांधकाम कसं टिकवलंय, कसं टिकलंय बघा ना. तटबंदी
पूर्ण काळ्या पाषाणासारख्या दगडाची तटबंदी हिला आणि ती तटबंदी बघणं कशी टिकल्या लांब सडकपर्यंत गेल्या ती खालनं पण आपल्याला तटबंदी दिसते आपण तिथनं आलोय. तर गाईस ही काय आहे मग आम्हाला आयडिया आहे ना बरंच वेळ ट्राय केलं पण काय समजलं नाही. आपण असं फिरून मग तिकडे जाणार आहे. तर ही आतमध्ये जाऊन पहिलं बघू काय आहे कारण की आपण परत तर येणार नाही सविस्तर बघून घेऊ. ही अशी काय खोली आहे मला काय वाटतं माहिती का ऑफिस टाईप असणार आहे काहीतरी. कालकोठडी तर नसन कारागृह. हे बघा इथं आहे बघा असं की आत्ता सध्या केलेलं काम आहे ही पण त्या काळी इथं पहिले अशीच खास असायचे आणि त्याच्यात खांब रावले जायचे. खांब रावल्यानंतर मग त्याच्यावरती कौलं बसवली जायची. मला जर माहीत असेल गाईस तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला पण समजेल. एवढा काय आम्ही अभ्यास करून आलेलो नाही आहे. जेवढं माहिती देतोय जेवढी माहिती आहे मला तेवढीच माहिती मी तुम्हाला देतोय. तर ह्या जागेबद्दल नाही वाडा तर नसू शकतो. वाड्याला इथं दरवाजाच नाही एकच दरवाजा आहे. वाड्याला एक दरवाजा कधीच नसतो. नाही तर खोल्या आहेत सॉरी खिडक्या वगैरे आहेत काही नाही. तर हे मला वाटतं ऑफिस टाईप असणार आहे. तर जे कोणाला जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. बरोबर इथं ती लॉक सिस्टीम होती. इथं ती गोळ्याचं तोंड ताणलं जायचं म्हणजे इथनं जर का समजा कुठला शत्रू आला जिथनं आपण आलोय त्या साईड सॉरी एक मिनटं हां तिथून आलो आहे आपण बरोबर. तर त्या साईडचं हल्ले रोखण्यासाठी इथं ती बांधलं गेलं होतं ही आणि ही. तर गाईस फायनली असं आपण आलो आपल्या झुंजार माचीकडं आणि झुंजार माचीला उतरायचं म्हणलं ना बघा इथं पण तोफ ठेवायचं आहे. तर तिकडे शिड्या आहेत तिथनं आपल्याला असं यायचं इकडं. तर आपण न वेळ घालवता पडदिसनं जाऊ आणि 15-20 मिनिटात कवर करून येऊ कारण आपल्याला खाली उतरायचं आहे. खाली उतरायलाच अजून 1 तासभर तरी जाणार आहे त्यामुळे जाऊ. तर गाईस तुम्हाला जो रस्ता दाखवला होता ना तो ह्यो रस्ता आहे. हा बघा हा रोड जो आलाय ना तो रोड पहिले दुसऱ्या दरवाजाने येतो. ज्या दरवाजाने आपण आलोय ती दरवाजा ह्या साईडला आहे. आता आपण जे आपण झुंजार माचीकडे चाललोय तिथून आपल्याला इथनं उतरायचं आहे. इथनं उतरून आपल्याला त्या साईडला जायचं त्या माचीकडे. तर गाईस ह्यो टप्पा चढलाय थोडा ह्यो टप्पा अवघड होता. आता आपण आलो ह्या साईडला समोर माची आहे आणि सनसेट ऑलरेडी होत आलाय उशीर झालाय त्यामुळे पोरं पण म्हणायला लागली ती चला. म्हणलं नाही मी एकटा जाऊन येणार भाई. जाणार म्हणजे जाणार माचीपर्यंत नाही पण ते माचीचा जो समोरचा जो पॉईंट आहे ना भाऊ तिथपर्यंत तरी मी जाऊन येणार. कुठं आपण परत येणार आहे वा काय ग बाई. त्या बघा इथनं जर पडलं संपलं रे. ब्लॉग यायचे बंद नालायक ब्लॉगरचे ब्लॉग बंद होतील भाऊ. बाई माझी एक्साइटमेंट लय वाढल्या माची बघायला जवळून. अशी तर बघितलीच आपण इतकं आउटस्टँडिंग दिसतंय ती फर्स्ट क्लास दिसते. हे बघा त्यात सनसेट होत आलाय त्यामुळं अशी धोक्याची चादर पसरल्यावरती तुम्हाला दिसत असेल या बघा. आणि समोर आपली झुंजार माची आहे तर ती बघू जवळून बघू थोडीशी. तर अशा प्रकारे आपण पोचलोय माचीच्या जवळ आणि ही जी दिसतंय ना हेच खालपर्यंत गेला रोड. नाही तुटलेला हा बहुतेक खालपर्यंत गेलाय. तर ह्यालाच क्लाइंब करून धरून खाली जायचं. इथं नजारा बघा आय हाय हाय हाय. तर पोरं आहेत आपली थोडी इथनंच आपल्याला पण उतरायचं आहे. बघू आता काय होतंय काय नाही ते. हो ही चोरवाट आहे. ही चोरवाट आता सध्या मला वाटते ती बंद केली आहे कारण की ही चोरवाट ओपन व्हायची डायरेक्ट इथं ह्या साईडला इथं समोर हो इथं समोरच्या बाजूला मला वाटतंय हां इथून जाऊ शकतो आपण. आणि हे आपले झुंजार माची त्या टप्प्यातनं पण आपण उतरलोय आणि इथं चोर वाट आहे हाय चालू आहे की. आणि ही काय अशी चोर वाट आहे पूर्ण आणि इथनं पार पूर्ण खाली वाकून यायला लागतं. खाली काय तुम्ही चोर वाट टाईपच आहे ह्या माचीवर यायला. जातो कुठं इथं जंगे आहेत इथं ते काय मागाशी आपण तुम्ही आले ना तिथूनच. तर अशा प्रकारे गाईस आपण इथं पण आलोय. इथं पण माझी कवर करून घेतल्या आणि इतकं भारी सीन दिसतंय का ना. सनसेट पण होत आलाय
वाव आता पोरं पण चालेत खाली. माझी पण इच्छा जायची पण आपल्याला वेळ नाही. तिकडलं पण माझी करायची चाललंय अर्ध्यात तरी जाऊ. आणि ही इथं एंड आहे. इथं काय नाही आहे. इथं एंड आहे. इथं आपला भगवा झेंडा आहे आणि बुरुज आहे थोडक्यात. बुरुज आहे आणि इथनं त्या साईडून खाली क्लाइंब करून खाली जायला लागतं आहे. मग तिथनं मग माचीवरनं थेट तिथं. तर आपण ठीक आहे आपण बघितली एवढी माची. इथं दरी आहे फुल दरी या बघा. हो रिस्क नाही घेणार भाऊ आपण. रिस्क नाही घेणार. इथनंच आपण उतरू खाली. खाली जायची इच्छा आहे. खाली जायला पण काय नाही. खाली जावंसं मला वाटतं पण बघू काय होतं. जायची इच्छा आहे. पोरं पण चालले ते बघा. पोरं पण चालले ते. हे बघा इथनं जायला वाटे. इथनं आपण जाऊ शकतो डायरेक्ट माचीकडं. तर जुनजार माची बघून पण झाल्या. तिथं आपण आता थेट रिटर्न त्या भागाला जायला घेऊ. तिकडं काय एक्सप्लोअर करायला भेटतंय बघू. तर ब्लॉग बघत राहा. ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला काही विसरू नका. कारण की तुम्ही त्या इंस्टाच्या फालतू रील्स बघण्याऐवजी तुम्ही ह्या बघा. अशा गोष्टी बघा म्हणजे तुम्हाला पण शिकायला भेटेल. आणि तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल ना तुम्ही समक्ष इथं या. तुम्हाला समजेल की अशी दृश्य बघून मनाला काय शांती भेटते ती. हे बघा वाव. आणि समोर जो दिसतोय तो आपला राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी माझी राजगड. ही आज सध्या आता आपण तोरणा किल्ल्यावर म्हणजेच प्रचंडगडवर. तर आता इथून आपण निघू आणि डायरेक्ट थेट वरती जाऊ. वरती पोरं थांबले ते. तर काय असं आपण आलो वरती. आता इथनं आपल्याला जायचं आहे ते दोन दरवाजे तिथं. आता इथनं आपल्याला असं कडकडाने फिरत तिकडं जायचं. तिकडं पाण्याचं टाकं पण बघायला भेटतं. आणि विविध कॉस्ट समजतोय का नाही असं वाटतंय बाई. म्हणजे नाही एक्सप्लेन करू शकत. तुम्हाला असंच अनुभव घ्यायचा असेल तुम्ही पण एखाद्या वेळेच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत आणि हा एक्सपिरियन्स घ्या. म्हणजे तुम्हाला पण कळेल की गड किल्ले कसे जगले पाहिजे. येऊन नुसतं हिंडून फिरून नाही जमतो. थोडं काय त्याला म्हणतात ते थोडा वेगळा अनुभव घ्यायचा. गड किल्ले जगणं आलं पाहिजे बघणं नाही. मग तर आपण जाऊ आता पुढच्या दरवाजाकडे. आणि ती दरवाजा बघून घेऊ कुठला आहे. चला भेटू बाय. केवढासा आहे काय बघा. येऊ मित्राने आणलाय शेंगदाणा गुळ. तेच चाललंय आता विषय. आता गुळ खाऊ आणि चूळ मारू. तर गाईस ज्या बुरुजावरती आपण आलोय त्याला म्हणतात हनुमान बुरुज. आणि असा बरबक्कम बुरुज आहे. पाठी वाच. हनुमान बुरुज आहे. हनुमान बुरुजाच्या खाली बरोबर थोडंसं मारुती मंदिर. आय हाय 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 वाव. काय भाई कसलं धुका आलंय. मारुती रायाची मूर्ती आहे. मंदिर आहे छोटंसं. इथं आहे मारुतीचं मंदिर आहे. जय बजरंग बाबाली. आणि ही आपला पूर्ण एवढा जो घ्यारा आहे ह्यो आपल्या हनुमान बुरुजाचा घ्यारा आहे. इथनं आपण चाललोय त्या महादरवाजाकडे दुसऱ्या. त्या दरवाजाचं नाव काय आहे तिथं काय तिथली स्टोरी काय आहे आणि नाही स्टोरी नाही तिथलं इन्फॉर्मेशन तुम्हाला देत राहतो मी. पोरं बघा कसली गुतले ती. त्याला काहीच करता येत. सरळ खाली आले तिथे. इथनं रोड होता सरळ यायला. सगळे घसरत त्याला. अरे एवढा मोठा रोड पाडला आहे. तर ही आपलं पाण्याचं टाक आहे छोटंसं. आणि ही असं थोडंसं ते पाणी अडवायसाठी ओव्हरफ्लो होऊन पाणी तिथं जाते. ते मागाशी ते ट्रॅकिंग पॉईंट बघितला होता. नाही सॉरी मी व्हिडिओ घेतली नाही त्याची. पण तिथून सगळं पाणी उतरून खाली वाहत होतं. तरी आता सगळं पाणी जिरलं या. आपण जाऊ त्या साईडला. व्ह्यू म्हणजे व्ह्यूज. हा कुठला दरवाजा आहे खाली. त्या दरवाजापाशी आपण
जायचं नाही, वरनं बघू. तिथं पण एक आहे काहीतरी, तिथं समोर दरवाजा आहे. तर गाईज आपण आता सध्या आलो आहे दुसऱ्या दरवाजापाशी. त्या दरवाजाचं नाव आहे कोटी दरवाजा. आणि ह्या दरवाजाची पण रचना आहे ना गौमुखी आकाराची आहे. तुम्हाला दाखवतो थांबा, पहिले वरनं बघा मग खालनं दाखवतो. तर गाईज ही गौमुखची रचना आहे अशी. आणि त्या साईडून बघितलं तर तीच वाट आपण खाली जात होती. कुठली? कोटी दरवाजा. कोटी दरवाजा. इथून आपण आता सध्या वरती जाऊ, सॉरी खालती जाऊ आणि खालनं एक्सपिरियन्स घेऊ या दरवाजाचा. तर ही आहे कोटी दरवाजा जो त्या भागात नाही येतोय. ही पेशवे काळातली दरवाजे आहेत, जुन्या काळातली नाही आहे. रचना अशी काही आहे. तिथं काम अडकवायला आणि देवड्यात ते वरगड अडकवायलाही तिथं काहीतरी गेलं. इथं एक देवडी आहे, तिथं लाकडी ओंडकं अडकवायला. आणि आपण दरवाजा गौमुखी रचनेत बनवलेला आहे. आणि वरती कुठलं काही शिल्प दिसतंय काय? नाही, कुठलं शिल्प तर दिसत नाही. हे काय असा दरवाजा आहे. तिथून आपण खालनं जो दरवाजा बघितला तिथून वर येऊन ह्या दरवाजाकडे आपण येतो, ह्या कोटी दरवाजाकडं. ही आपली तटबंदी जी लांबपर्यंत गेल्या हे काय. तर हां, ही अशी काय गौमुखी रचना जेणेकरून कुठले हल्ले वगैरे झाले तर आपला मेन दरवाजा जो आहे तो तरी सेफ राहील. आणि दरवाजा छोटा आहे का त्याचं कारण पण चांगलंच असते, तुम्हाला माहितीच आहे. जेवढा दरवाजा छोटा तेवढं हल्ला जरी झाला तरी प्रमाण आतमध्ये प्रमाण दुश्मनाचं आतमध्ये यायचं प्रमाण थोडं कमी राहतं. आणि वरती जंग्या आणि पूर्ण गौमुखी रचना. तर आपण तिथनं आता वरनं जाताना आपण इथनंच जाऊ. इथं पाण्याचं हे साठ आहे तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता इथं बघू आपल्याला काय बघायला मिळतं. ही रोड कुठं जाते? मगाशी आपण तिकडं जाऊन आलो तर तिकडला आपल्याला काही आयडिया लागली नाही ती कुठं जाते ते, सॉरी ते काय. आणि तुम्हाला जर गाईस माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. मग मी कमेंट वाचेल तुमची, मला पण समजेल की नेमकं किती आहे काय. तर वाव, इथं बसायला जागा चांगली आहे. हां, इथं पूर्ण मॅप दिलेला आहे. आपण मॅप बघू, तिथली हिस्ट्री दिलेली आहे. हिस्ट्री पण आपल्याला समजेलच. तर इथं गाईस काय माहिती दिलेली तुम्ही ती नंतर पॉज करून वाचू शकता. आणि इथं इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे, ही पण तुम्ही वाचू शकता. इथं आपला मॅप दिलेला आहे तोरणा किल्ल्याचा. तोरणा किल्ल्यावरती बालेकिल्ला एक नंबर आहे. बालेकिल्ला कुठल्या साईडला आहे? इथं आहे बालेकिल्ला 9, 5, 1, 2 इथं आहे. एक कुठं आहे मग? एक इथं बहुतेक, तिथं बालेकिल्ला. आणि बुदलामाची आपण बघितली. कोकण दरवाजा बघितला जिथनं आपण आलो ते कोकण दरवाजा. बिनी दरवाजा कुठं आहे? बिनी दरवाजा 4 नंबर, 3, 3, 4 बिनी दरवाजा, बरोबर ती बिनी दरवाजा या. आणि झुंजार माचीला आपण जाऊन आलो. इथं वाघ दरवाजा पण आहे. वाघ दरवाजा किती नंबरला? 6 नंबरला. तिथं खालचा जो दरवाजा होता, नाही सॉरी एक मिनटं, आपण कोकणकडा वाघ दरवाजा. मेंगाई देवी मंदिरपाशी पण जाऊन आलो. तोरणेश्वर महादेव मंदिर पण जाऊन आलो. तोरणजाई मंदिर आपण बघितलं. काय लक्कडखाना, हां बरोबर 10 नंबर लक्कडखाना, तोच आता वाटतं 10 नंबरचा जो तिथं हे आपण बघतोय तो बहुतेक, हां तोच असेल. आणि बुदलामाची 2 नंबरची. तिथं 6 नंबरला काय आहे? वाघ दरवाजा. हां, ती बुदलामाची म्हणजे आपण त्या साईडला. गाईस थोडंसं कन्फ्युजन आहे. बुदलामाची पशी वाघ दरवाजा आहे. हां, वाघ दरवाजा आहे बुदलामाची पशी. आणि आपण ज्या दरवाज्यातून आलो आहे ना त्या दरवाजाचं नाव आहे कोकण दरवाजा. जिथनं आपण आलो आहे तिथं 4 नंबरला आहे बघा, सॉरी 3 नंबरला. थोडंसं कन्फ्युजन आहे गाईस, मी सविस्तर तुम्हाला सांगतो. तर सॉरी गाईस, आताच थोडं सॉर्ट आउट केल्या. 3 नंबरचा जो दरवाजा आहे ना कोकण दरवाजा, त्या दरवाज्यातून आपण आलो आहे. आता बघताना आपण काय बघितलं? बालेकिल्ला बघितला ना, आपण बघून जाऊ. बुदलामाची कुठल्या साईडला आहे ते इथं दिली आपण. बुदलामाची येते त्या साईडला. आणि बुदलामाची नंतरून कोकण दरवाजा तिथनं आपण आलो आहे. बिनी दरवाजा 4 नंबर बिनी दरवाजा आपल्या ऑपोजिट साईडला, म्हणजे ह्या साईडला इथं कुठंतरी जी आपण दरवाजा आता बघितला असेल कदाचित, तो पण असू शकतो बिनी दरवाजा.
हां, तर मग 6 नंबरला वाघ दरवाजा, तेच वाघ दरवाजा. त्याच्यानंतर आपण गेलो झुंजार माचीवरती. त्याच्यानंतर वाघ दरवाजा किती नंबरला आहे? 6 नंबरला. वाघ दरवाजापाशी तर आपण काय गेलो नाही. म्हणजे ह्या गडावरती एकूण एक 2 3 दरवाजे आहेत. ती कुठले? कोकण दरवाजा एक आहे, बिनी दरवाजा एक आहे आणि एक वाघ दरवाजा. ह्या 3 प्रकारचे दरवाजे ह्या माचीवरती आहेत, सॉरी ह्या किल्ल्यावरती आहेत. आणि जे बुधला माचीवरती जो दरवाजा आहे ना, तो 6 नंबरचा, तो तिकडे तो आहे वाघ दरवाजा त्या साईडला आहे. वाघ दरवाजा बॅक साईडला माझ्या समोर झुंजार माची आहे. तर आता आपण सध्या जाऊ पुढं. मी पण थोडा कन्फ्यूज झालो, सॉरी. तर ठीक आहे, जाऊ पुढं आणि बघू काय बघायला भेटतं. इथं लिहिलं आहे खोकट टाके, ते पण बघून येऊ. खोकट टाके, पाण्याची टाकी वाटतं तिथं. खोकट टाकी हो का इथं आहे, खोकट टाके. ठीक आहे, इथं पण जाऊ. ही पाण्याची टाकी, खोकट टाकी ज्याला म्हणतात. आणि ही 2 खोल्या कशाच्या आहेत का रूम असतील काय ही माहीत नाही आपल्याला. ही काय जागा आहे अशी, इथं 2 खोल्या आहेत बघायला मिळतात. हे मला वाटतंय वाडा टाईप असेल काहीतरी, किंवा दुसरं काहीतरी असू शकतंय. आतमध्ये गेलं तर पूर्ण अंधारच बघायला भेटेल आपल्याला. आतमध्ये फक्त खोल्या आहेत अशा छोट्या. आणि हे खोकड टाक, हे असं काय आपल्याला बघायला भेटतंय. 1 मिनिट, हे असं काय आपल्याला बघायला भेटतंय. तर आता आपण जाऊ वरच्या बाजूला बालेकिल्ल्याकडे. मध्ये जागा जी होती ती बालेकिल्ल्याची जागा आहे. तर हे एक अजून एक छोटंसं पाण्याचं टाक आहे, बघायला भेटते ती. हे इथनं आले ते. आणि आता आपण चाललो आहे बालेकिल्ल्याच्या रस्त्याला. तर बालेकिल्ला कुठे आहे याची मला तर काय कळलं नाही, पण तर ते मधोमध दिला होता. पण जाऊन तपासला बालेकिल्ल्याचा. आपण आलो डायरेक्ट आता दुसऱ्या बुर्जाकडं. हे तर आपण आता डायरेक्ट खाली जाणार आहे. आणि त्या माचीला थोडासा व्ह्यू घेऊ, थोडासा पॉईंट घेऊ बुधला माचीचा. तर गाईस, आपण आलो आहे आता बुधला माचीवरती आणि पूर्ण सनसेट व्हायला आहे. इथं बोर्ड दिला आहे बुधला माचीचा. आणि जो वाघ दरवाजा सांगितला होता ना, तो वाघ दरवाजा पण ह्या साईडला आहे. इथं माचीला बघायला काय नाही, इथनं सरळ जायचं आहे बघा, काही सुद्धा नाही बघण्यासारखं. आपल्याला नुसतं चालायचं आहे. त्यामुळं आपण इथनंच माची बघतोय. तिथं 2 हे होतं काय त्याला म्हणतात, ते पॉईंट आहे तसला. आणि बाकी काय नाही, नुसतं चालायचं आहे 1 किलोमीटर भरवरती आणि तिथून रिटर्न यायचं आहे, बस. एवढाच विषय होता इथं, बाकी काय सुद्धा नाही आहे. तर आता आम्ही खाली गड उतरायला घेतो. जवळजवळ मला वाटतं आता 5:15 झाले. ते खाली उतरूस तर 6-6:30 होतात का काय, तोपर्यंत अख्खा अंधार होऊन जाईल. अंधार व्हायच्या पहिलेच आम्ही खाली गड उतरायला सांगाल. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून जुळत राहा आपल्या नालायक ब्लॉगर सोबत. आणि लवकरच आपल्या ब्लॉगचं नाव सुद्धा आपण चेंज करणार आहे. तर भेटूया आपण असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तर गाईस, फायनली असं आपण आलो आपल्या पार्किंगमध्ये जो पावणे 7 वाजता. आणि इथं आपल्या आपली गड्डी पे वेटिंग आहे. आणि घरी जाऊ. टायर पंक्चर झालं होतं, बसले थोडं टायरवर का.